एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। नगर मनमाड रस्त्याच्या दुरावस्थेप्रश्नी राहुरी फॅक्टरी इथं गेल्या 3 दिवसांपूर्वी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। हा रास्ता रोको आंदोलनकर्त्यांपैकी 9 जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत यासाठी आज शुक्रवारी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी देवेंद्र लांबे, दीपक त्रिभुवन, संतोष लोढा, सतीश घुले, किरण कडू, अजय खिलारी, विलास तरवडे, प्रकाश पारक, जयसिंग घाडगे, संदीप गिरगुणे, राजेंद्र लांडगे, बाळासाहेब आढाव, गजानन घुगरकर, ज्ञानेश्वर जगधने, प्रितेश तनपुरे, योगेश आढाव, तुषार कडू, प्रवीण देशमुख, प्रशांत मुसमाडे, दिलीप गोसावी, महेंद्र दौंड, अमोल कदम, निलेश शिरसाट, शशिकांत खाडे, संदीप महाडिक, ऋषभ संचेती, अनिल येवले, राजेंद्र जाधव आदींसह रस्ता दुरुस्ती कृती समिती सदस्य, राहुरी, देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक उपस्थित होते। नगर मनमाड रस्त्यासाठी गेल्या 8 ते 9 वर्षांपासून नगर मनमाड रस्ता दुरुस्त कृती समिती कायम लढा देत आलेली आहे। नगर बायपास पासून शिर्डीपर्यंत या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे। आज या रस्त्यावरती दिवसाला एक मृत्यू घडत आहेत आणि हे मृत्यू घडत असताना या मृत्यू घडू नये, रस्ता दुरुस्त व्हावा या मागणीसाठी 10 तारखेला राहुरी कारखाना येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं आणि या आंदोलनाप्रसंगी माननीय अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांना एवढ्या ट्रॅफिकमधनं गाडीमध्ये घातली। आंदोलक ज्या ठिकाणी रस्त्यावर आडवे बसलेले होते, शांततेच्या मार्गाने आंदोलन चाललेलं होतं, जिल्हाधिकारी साहेबांनी ती गाडी, त्यांची महाराष्ट्र शासनाची गाडी त्या ठिकाणी आंदोलकांमध्ये घातली। जिल्हाधिकारी साहेबांना मला तर प्रश्न पडलेला आहे की आंदोलकांच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडून मारायचं होतं की काय, असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। एवढं सर्व होऊन देखील जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला फोन केले, त्यांची गाडी आंदोलन क्रॉस करून बाजूला गेली आणि 9 आंदोलकांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले। आमचा प्रश्न हाच आहे, तुम्ही प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून आहात की हिटलरशाही गाजवण्यासाठी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेले आहात? आम्ही आंदोलन करतोय, आमच्या घराचे पत्रे बदला म्हणून आंदोलन केलेलं नाही। हे सर्वसामान्य लोक, आमच्या घरातले कुटुंबातले लोक या रस्त्यावर जात आहेत, मरतायत। रोज 1 मिनिटाला एक अपघात होतोय, मरतोय, हातपाय तुटतोय। हजारो कुटुंब प्रमुख त्या ठिकाणी मेलेले आहेत आणि या कुटुंबातले माय भगिनी, लहान लहान लेकरं, तर यांच्याकडे बघा कलेक्टर साहेब, तिथं एसीची हवा खाऊन आणि नुसतं एसीच्या मध्ये बसायचं आणि जे आंदोलन करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणायचं, हे वागणं तुम्हाला शोभून दिसत नाही। तात्काळ हे गुन्हे मागे घ्या, या आशयाचं निवेदन माननीय तहसील कचेरी आणि माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्या कार्यालयाला आम्ही दिलेलं आहे। तात्काळ जर तुम्ही आता जर गुन्हे मागे घेतले नाही, भविष्य काळामध्ये तुम्ही संविधानाचं लोकशाहीचे गळचेप करताय असा त्याचा अर्थ निघणार आहे आणि गळचेप जर कोणी करत असेल, कोणता प्रशासकीय अधिकारी करत असेल, आम्ही देखील हायकोर्टात जाऊ, SP वर गुन्हा दाखल करा म्हणणार, कलेक्टरवर गुन्हा दाखल करणार म्हणणार। कारण याची जी मूळ आहे 4 तारखेला यांनी रस्ता अवजड वाहतूक बंद करा असं पत्र होतं, NHAच्या अधिकाऱ्यांनी SP साहेबांना पत्र दिलेलं होतं। का यांनी 4 तारखेला याची दखल घेतली नाही? अवजड वाहतूक 4 तारखेला जर बंद केली असती तर आज 9 लोक मेलेले आहेत, 9 लोक कुटुंब आज उद्ध्वस्त झालेलं आहे। या कुटुंबाची जबाबदारी SP आणि कलेक्टरनं घेणं गरजेचं आहे। जर नाही झालं तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, पुन्हा सांगतो, याच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जेल भरो आंदोलन केलं जाईल आणि याला या नगर जिल्ह्याच्या, या अहिल्यानगर जिल्ह्याचे SP आणि कलेक्टर जबाबदार असतील असं मी सांगतो आणि थांबतो। 10 तारखेला अहमदनगर जिल्ह्याचा सर्वात महत्त्वाचा रस्ता नंबर 60चा केंद्र सरकारचा, त्याच्यासाठी रस्त्यावर जे मयत झाले, ॲक्सिडेंट होत आहे, रस्त्याचं काम दुरावस्था झालेली आहे, त्यासाठी कृती समितीने रस्ता रोको केला होता। पूर्ण सूचना देऊन कलेक्टर साहेबांना लेटर दिलं होतं, SP साहेबांना लेटर दिलं होतं, सर्व परवानग्या यांनी काढलेल्या होत्या। तरी त्या दिवशी, आंदोलनाच्या दिवशी, रस्ता रोकोच्या दिवशी जिल्हाधिकारी साहेब त्या रस्त्याने येत होते आणि त्यांनी त्या गर्दीत गाडी घातली, तर कोणालाही कळलं नाही का त्या गाडीबरोबर पोलीस गाडी बी नव्हती आणि साहेबांनी ती गाडी मध्ये घातली आणि नंतर कळलं का ती कलेक्टर साहेब त्या गाडीत होते।
कलेक्टर साहेबांनी उतरून ते बघायला पाहिजे होते ही गर्दी कशासाठी आहे, आणि पोलीस आल्यानंतर ती गाडी काढून दिली. तरीही 9 जनावर आमच्या कृती समितीचे जे सर्व सदस्य आहेत त्यांच्यावर त्यांनी गुन्हा दाखल केला. ही चुकीची बाब आहे. तरी जनतेचा उद्रेक तुम्ही काय कलेक्टर साहेब तुम्ही काय अंगावर घेऊ नका. जे 9 जणांवर तुम्ही गुन्हा दाखल केला आहे तो त्वरित मागे घ्यावा ही तुम्हाला नम्र विनंती करतो. व पालकमंत्री आमचे विखे पाटील यांनी सुद्धा याच्यात लक्ष द्यावा. 9 जणांवर कसा गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल तुम्ही मागे घ्यावा ही साहेबांना विनंती करतो. व थांबतो. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.